वऱ्हाड निघालंय दावोसला अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर टोला लगावलाय। सही करण्यासाठी एक माणूस पुरेसा असताना मुख्यमंत्री दावोसला 50 जण कशासाठी नेतायत असा सवाल त्यांनी केला। यासाठी त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाची परवानगी घेतली होती का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। शिंदे सरकारकडून करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी केली जात असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे। आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर प्रसाद लाड यांनी आता पलटवार केलाय। आणि तुम्हाला हेच सांगतो मी, मुख्य गोष्ट हीच आहे, ते दलाल मित्र वगैरे ती सगळी कंपनी एक आहे। 50 लोकांचं ऑफिशियल डेलिगेशन आहे। माझ्या माहितीप्रमाणे खूप वेळा असं असतं की नवरा किंवा बायको स्पाऊस म्हणून कोणीतरी एक जाऊ शकतं अधिक, ते ठीक आहे, चला ते पण मी मान्य करतो। मुलांना पण घेऊन चाललेत म्हणजे तुम्ही 70 लोकांचं हे पूर्ण जे वराड निघालं लंडनला नाटक होतं ना, तसं वराड निघालं डॅव्होसला, असं सगळं चाललंय। मला असं वाटतं की आदित्य ठाकरेंनी जरासं मागे वळून 2020-21 चा काळ देखील आठवला पाहिजे। डावोसला गेल्यानंतर स्वतःचे पिताश्री हॉस्पिटलमध्ये असताना डावोसची चेन कोण करत होतं हे आम्हाला तोंड उघडायला लावू नये आदित्य ठाकरेंनी। त्यावेळेला कोण कोण डावोसमध्ये गेलं, कोण कोण त्यांच्या बरोबर होतं, डावोसमध्ये कुठल्या हॉटेलमध्ये कुठल्या पार्ट्या झाल्या आणि डावोसचं काम किती झालं याचे व्हिडिओ क्लिप आम्हाला काढायला लावू नये। त्यामुळे माझी आदित्यजींना विनंती आहे, वराड निघालं डावोसला पण घेऊन येणार 2 लाख कोटी, हे निश्चितपणे ते सांगायला विसरले असतील। त्यामुळे राज्यातल्या जमिनी परप्रांतीयांच्या हाती जाऊ नये म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अलिबागमध्ये जमीन परिषद आयोजित केली होती। यावेळेला त्यांनी परप्रांतीयांना जमीन विकू नका असं आवाहन केलं। तसंच जमिनी विकण्यापेक्षा त्यांच्यासोबत पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करा, जेणेकरून तुमच्या मुलांचं भवितव्य देखील सुरक्षित राहील असं राज ठाकरेंनी सांगितलं। असं सांगतानाच त्यांनी इथं उद्योग तुमचे पाहिजेत असंही म्हणाले। आपल्या हातून सगळं निघून गेलं, घरकाना घाट का राहिलो अशी परिस्थिती निर्माण होईल असा इशारा देखील राज ठाकरेंनी दिलाय। अलिबाग आणि या सगळ्या आजूबाजूच्या जवळपासची जी गावं आहेत संपली, गेल्या जरी त्यांच्या माणसं कुठे गेली। मी जे सतत सांगतोय, जर समजा तुमच्या पायाखाली जर जमीन नसेल, स्वतःच्या हक्काची जमीन नसेल, तर तुम्ही कुठलेही नागरिक नाही आहात। ती विकल्यानंतर ती कोणाच्या घशात जाते नंबर 1, तुम्हाला त्याचा मोबदला व्यवस्थित मिळतोय का। बरं, ज्या प्रकारचे दलाल आता आपल्याकडे जे फिरतायत ते सगळ्या ठिकाणी तेच फिरत असतात, पुण्यात काय आणि कुठे काय, बरं बहुतांशी मराठीच असतात। त्यामुळे आपल्या लोकांचा विश्वास बसतो कीच आपली माणसं उद्या समजा केंद्र सरकारचा राज्य सरकारचा एखादा प्रोजेक्ट येतो, तुमच्याकडनं 1 रुपयामध्ये जमीन घेतली जाते आणि तोच मधला दलाल राज्य सरकारला केंद्र सरकारला 1000 रुपयामध्ये विकतो। ते 1000 रुपये तुमचे आहेत ना। तुम्ही जा ठाणे जिल्ह्याचा, पालघर जिल्ह्याचा, रत्नागिरी जिल्ह्याचा, सगळ्या ठिकाणी ह्या सगळ्या पोखरत आहेत। तुम्हाला जमीन भुसभुशीत असली ना तरच घुशी होतात, खडकामध्ये घुशी नाही होत। पनवेलला जा, काय पनवेलची हालत झाली बघा एकदा।